आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा या लग्नसराईच्या काळात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी आली आहे, ज्याच्या परिणामामुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया की सोने आणि चांदी या दोन्हीच्या भावात नक्की किती मोठी घसरण झाली आहे किंवा तेजी आली आहे। तसेच येणाऱ्या दिवसांत सोने चांदी स्वस्त होईल की महाग याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय सुरू आहेत आणि सोने चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात, सोने कधीपर्यंत स्वस्त मिळेल आणि गुंतवणूक करण्याची सर्वात चांगली वेळ कोणती असेल याची देखील पूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळेल। तर जर तुम्हाला येणाऱ्या दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल। आगे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या मतानुसार बाजारपेठेत सोन्याची योग्य किंमत काय असायला हवी? खाली कमेंटमध्ये आपले मत नक्की लिहा। आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या विश्वासार्ह YouTube चॅनल प्रवाह माझ्याला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर लगेच करून घ्या, जेणेकरून दररोज तुम्हाला सोने चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळू शकतील। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय सुरू आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत। आज 1 ग्राम चांदीचा भाव 260 रुपये आहे। 8 ग्राम चांदीचा भाव 2104 रुपये आहे। 10 ग्राम चांदीचा भाव 2630 रुपये आहे। 100 ग्राम चांदीचा भाव 26300 रुपये आहे आणि आज 1 किलोग्राम चांदीचा भाव 2,60,000 रुपये आहे। आज चांदीच्या किमतीत 10,000 रुपये प्रति किलोग्रामची मोठी घसरण आली आहे। काल संध्याकाळी अमेरिकेत काही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। सोबतच जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या किमतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत। अशा परिस्थितीत आता जाणून घेऊया वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसांत सोने चांदी स्वस्त होईल की महाग। मित्रांनो, सर्वात आधी जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर तिथे नुकतेच सोने आणि चांदीच्या भावात हलकी घसरण पाहायला मिळाली आहे। सोन्याच्या किमतीत सुमारे $20 पेक्षा जास्त घसरण आली आहे। तिथेच चांदीमध्ये देखील जवळपास 5% घसरण नोंदवण्यात आली आहे। जर भारतीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर इथेही सोन्या चांदीच्या भावात दबाव पाहायला गेला आहे। सोन्याच्या किमतीत सुमारे 1000 ते 1300 रुपयांपर्यंत घसरण आली आहे आणि चांदीच्या भावात देखील चांगलीच घसरण पाहायला मिळाली आहे। आता प्रश्न हा उभा राहतो की नक्की ही घसरण का आली आहे। सोन्या चांदीच्या किमतीत आज जी घसरण पाहायला मिळत आहे त्यामागे जागतिक स्तरावरील अत्यंत गुंतागुंतीची कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 13वा दिवस असून या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तेल उत्पादन आणि शुद्धीकरण प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत। श्रीमंत राष्ट्रांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा तातडीचा तेलसाठा खुला केला असला तरी दीर्घकालीन संघर्ष आणि पुरवठ्यातील विस्कळीतीपणामुळे कच्च्या तेलाच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी वाढल्या आहेत। या वाढत्या ऊर्जा किमतींनी जागतिक बाजारपेठेत महागाईची मोठी चिंता पुन्हा निर्माण केली आहे। जेव्हा कच्च्या तेलाचे दर भडकतात तेव्हा साहजिकच अमेरिकन डॉलर मजबूत होतो आणि ट्रेजरी यील्डमध्ये वाढ होते, ज्यामुळे सोने चांदीसारख्या नॉन यील्डिंग धातूंचे आकर्षण कमी होऊन त्यांच्या किमतींवर दबाव येतो। म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $5150 खाली आले असून MCX वर चांदी 2,66,200 च्या आसपास व्यापार करत आहे। दुसरे मोठे कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत असलेली अनिश्चितता। वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील मूळ महागाई नियंत्रणात होती, मात्र आता वाढत्या महागाईमुळे मार्चच्या बैठकीत व्याजदर स्थिर राहण्याचे संकेत आहेत। फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अनपेक्षितपणे नोक्या कमी झाल्या आणि बेरोजगारीचा दर वाढला, तरीही कच्च्या तेलाच्या किमतींमुळे व्याजदर कपातीचा निर्णय आता सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कमोडिटी तज्ज्ञ अजय सुरेश केडिया यांच्या मते ही महागाईची भीती आणि मजबूत डॉलर सोन्याच्या किमती खाली खेचत आहेत। त्यातच इराणने मध्य पूर्वेतील बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य करण्याचे दिलेले संकेत आणि दुबई विमानतळावर झालेले ड्रोन हल्ले यामुळे जागतिक ऊर्जेबाबतच्या चिंता अधिक गडद झाल्या आहेत। या सर्व युद्धाच्या घडामोडी आणि आर्थिक आकडेवारीचा एकत्रित परिणाम आज आपल्याला सोने चांदीच्या दरातील घसरणीच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे। याच्यासोबतच आता जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत। आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या दरांवर बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 12,385 रुपये आहे। 8 ग्रॅम सोन्याचा भाव 99,080 रुपये आहे। 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,23,850 रुपये आहे।
100 ग्रॅम सोन्याचा भाव 12,38,500 रुपये आहे. आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. मित्रांनो, अजून एक रंजक प्रवाह समोर येत आहे आणि तो म्हणजे नवीन सुवर्ण खरेदीदारांचा प्रवेश. आधी सोने प्रामुख्याने मध्यवर्ती बँक आणि दागिने क्षेत्र खरेदी करत होते, पण आता डिजिटल चलनाशी संबंधित कंपन्या देखील सोने खरेदी करत आहेत. उदाहरणासाठी टेदर नावाच्या एका मोठ्या स्टेबल कॉइन कंपनीने जवळपास 140 टन सोने जमा केले आहे. ही आपल्यातच खूप मोठी गोष्ट आहे, कारण यावरून असे समजते की भविष्यात गोल्डची डिमांड अजून वाढू शकते. याशिवाय गोल्ड ETF आणि ITPची होल्डिंग देखील सातत्याने वाढत आहे. रिपोर्टनुसार गोल्ड ETPची एकूण होल्डिंग 4,000 टनपेक्षा जास्त झाली आहे आणि 2025 मध्ये यात जवळपास 25% वाढ पाहिली गेली आहे. याचा अर्थ असा की मोठे गुंतवणूकदार अजूनही सोन्यावर विश्वास ठेवत आहेत. तर मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न, येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग? जर अल्प काळाबद्दल बोलायचे झाले तर बाजारात थोडी घसरण आणि चढउतार पाहायला मिळू शकतात, कारण अमेरिकेचे व्याजदर आणि आर्थिक आकडेवारीचा परिणाम सतत होत आहे. परंतु जर मध्यम आणि दीर्घ काळाबद्दल बोललो तर अनेक मोठे घटक जसे की वाढते सरकारी कर्ज, जागतिक राजकीय तणाव आणि नवीन गुंतवणूकदारांची एंट्री सोन्या चांदीला सपोर्ट करू शकतात. याचा अर्थ असा की जरी मध्ये मध्ये घसरण आली तरी दीर्घ कालावधीत सोने चांदी पुन्हा तेजी दाखवू शकतात. मित्रांनो, शेवटी नेहमीप्रमाणे मी हेच सांगू इच्छितो की जर तुम्ही सोन्यात किंवा चांदीत गुंतवणूक किंवा खरेदी विक्री करत असाल तर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या, कारण बाजारात जोखीम देखील असते आणि चढ उतार देखील. सोबतच जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,702 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,17,616 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,47,020 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,70,200 रुपये आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1,280 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि आशा आहे की येणाऱ्या दिवसात सोन्या चांदीच्या किमतीत अजून मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सातत्याने इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे सोन्या चांदीच्या किमतीत मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. याच्यासोबतच आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय सुरू आहेत. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी नीट तपासणी करूनच खरेदी करा. सोबतच हे ध्यानात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी कराल त्यावर हॉलमार्क दिलेले असावे आणि हॉलमार्क पाहूनच खरेदी करा, कारण यावरून सोन्या चांदीच्या शुद्धतेची ओळख पडता येते. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये सोन्या चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले आहेत, त्यामुळे सोन्या चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि घडणावळ शुल्क म्हणजेच मेकिंग चार्ज वेगळा द्यावा लागेल. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 16,160 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,29,280 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,61,600 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 16,16,000 रुपये आहे. मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी घसरण पाहायला मिळाली आणि आज 24 कॅरेट सोने 1,400 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमनी स्वस्त झाले. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला काही दिवस वाट नक्कीच पाहिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला दररोज सोन्या चांदीचे ताजे भाव मिळू शकतील.